नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याप्युपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दाविधेयं नवजलधरकायं नवविलक्ष्मीसहायं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये वैयन्त्यं सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखं सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमिन्याय सुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादराट् सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरुन् वैदब्जमानानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकरां जोक्तान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नवमिन्यायसुधारदान् शास्त्रीयशुपालदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसत्पादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति कामान् गुरुदेवप्रसादयान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। श्रीमद्भागवत महाकथा महापुराण असं म्हणतात की भागवत महापुराण या ग्रंथाने ज्ञानींची परीक्षा घ्यावी, ज्ञानींची जर का परीक्षण करायचं असेल, अवलोकन करायचं असेल, त्यांची जर का योग्यता विद्वत्ता पारखायची असेल तर श्रीमद भागवत कथा या कथेची परीक्षा त्या ज्ञानींना विचारायला पाहिजे। विद्वानांची परीक्षा बघण्याकरता वापरण्यात येणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। अशा या भागवत महापुराणाचं चिंतन करण्याचा प्रयत्न मी करतो, कथा सांगण्याची योग्यता तर नाही, त्यामुळे चिंतन करण्याची यथाशक्ती मनन करण्याची चेष्टा छोटीशी कृती करत आहोत। आजच्या सेवेला प्रारंभ करूया। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। परम पूज्य प्रातस्मरणीय देशपांडे आचार्यजी, त्यांच्या हृदयस्थ असलेले महास्वामी महाराज, समस्त गुरु परंपरा त्यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत वारंवार नतमस्तक होतो, प्रणाम करतो व सेवेला प्रारंभ करतो। हरिः ओम। श्री गुरुभ्यो नमः। श्री परमगुरुभ्यो नमः। श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। हरिः ओम। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सगळ्यांना या श्लोकाबद्दल माहिती आहे। धर्म वैराग्य प्रदान करणारे, आदि व्याधी उपाधी अशा तापत्रयांचा नाश करून मोक्ष प्रदान करणारे, सच्चिदानंदात्मक अनंत गुणांनी परिपूर्ण असलेले अशा त्या सर्वोत्तम असलेल्या भगवंताला माझा अनंत नमस्कार असो, असं या मंगलाचरणामध्ये आपल्याला आढळून येतं। श्रीमद भागवत पुराणातलं भागवत महात्म्याची कथा सर्वांना माहिती आहे। नैमिषारण्याचे ज्ञान सत्र, भागवत सप्ताह कसा वाचन करावा त्याबद्दल सांगतात।
ग्रंथांमध्ये श्रीमद महाभारतानंतर जर का कुठल्या ग्रंथाचं स्थान असेल तर ते श्रीमद भागवत या ग्रंथाचं स्थान आहे. सर्वाणि शास्त्राणि निदर्शनात्मकं चक्रे महाभारत नामधेयम असं महाभारता संदर्भात शास्त्र वर्णन आलेलं आहे. महाभारतानंतर भागवताचे स्थान सांगितलेले. भागवत हे भक्तीनं श्रवण करावं. भक्तीनं श्रवण केल्याने उत्तम फळ प्राप्त होते. 7 दिवसाच्या सप्ताहाच्या पद्धतीने भागवताचे भक्तीने श्रवण करावे. मनन आणि चिंतन केल्याने मुक्ती प्राप्त होते असं अनेक ग्रंथकार सांगतात. वैराग्य, भक्ती आणि ज्ञान अर्थात भक्ती देवीची कथा सांगायला प्रारंभ करतात. भक्ती देवीची कथा सगळ्यांना माहिती आहे, खूप प्रसिद्ध आहे, काही सामान्य कथा नाही. माता, 2 पुत्र. एकदा नारद मुनी सर्वत्र संचार करत होते. कुठे कुठे फिरले. नारद उवाच अहं तु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करं च प्रयागं च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुवन्दनम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः. नारद मुनी म्हणतात, मी सर्व पृथ्वीवर फिरलो, सर्व तीर्थक्षेत्रांवर गेलो. कुठे कुठे गेलो तर पृथ्वीवर पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग, तिरुपती, रामेश्वर, सेतुबंधन, सर्व 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 तीर्थांवर मी गेलो. सर्वत्र मला अधर्म दिसला. कलियुगाने सर्वत्र सज्जने दुःखी झालेले आहेत असे मला दिसले. अजून काय पाहिलं. सत्यम नास्ति तपश्शौचम दयादानं न विद्यते उदारं भरिनो जीवा वराकाः कुटभाषिणः मंदा सुमन्दमतयो मन्दभाग्याः ह्युपद्रुताः पाखंड निरताः सन्तो विरक्ताः सपरिग्रहाः. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान काहीही राहिलेलं नाही या पृथ्वीवर. मनुष्य प्राणी केवळ उपजीविके करता व्यग्र आहे. अर्थात फक्त उपजीविके करताच आम्ही कार्य करतो, धर्मासाठी आम्ही आचरण करणार नाहीत. आता विठोबा गेला बाजूला, पहिले पोटोबा. आम्ही फक्त पोटोबासाठी कार्य करणार आहेत. भले मग भगवंताचं नाव, भले आम्हाला विठोबाला जवळ घ्यावं लागलं तरी आम्ही ते त्या विठोबाला जवळ घेतोय. परंतु कशासाठी तर पोटोबासाठी आम्ही विठोबाला जवळ घेतोय. काहीही राहिलेलं नाही. असं असताना, सर्वत्र संचार करत असताना एकदा यमुनेच्या तीरावर एक स्त्री 2 वृद्धांसमेत व्याकुळ झालेली होती, खिन्न बसलेली होती. 2 वृद्ध मूर्छित अवस्थेत होते. ती स्त्री म्हणती, बालवाच भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शयं तव लोकस्य सर्वथा सर्वथा कहरं बरं. आपल्या वाणीने ती तरुणी म्हणती, हे साधू, कृपया क्षणभर थांबा, माझ्या चिंतेचं निवारण करा. असं म्हणल्यावर नारद ऋषी म्हणतात, तुम्ही कोण आहात, इथे काय करत आहात. नारदोवाच कासित्वं का विमोचेमा नार्यः का पद्मलोचनाः वद देवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणं. तेव्हा ती बालवाच, तेव्हा स्त्री म्हणते, अहं भक्तिरिति ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामो कालयोगेन जर्जरौ. माझं नाव भक्तिदेवी आहे. हे 2 माझे लेकर आहेत. एकाचं नाव ज्ञान व दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. आणि ते कालाच्या प्रभावाने, या कलीच्या प्रभावाने जर्जर होत आहेत. तेव्हा ती म्हणतात, उत्पन्ना द्राविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुरुजरे जीर्णतां गताः. माझा जन्म हा द्रविड देशात झालेला आहे.
उत्पन्ना द्राविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता. मी धष्टपुष्ट झालीये. कुठे माझी वाढ जी झाली ती कर्नाटक राज्यात झालेली आहे. उत्पन्ना द्राविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता. क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे, महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झालेला आहे. परंतु गुर्जरे जीर्णतां गता. गुजरातच्या पुढे जाताना मला वृद्धपण प्राप्त झालेला आहे. काय काळाचा महिमा असतो. आई वृद्ध असते व युवा अवस्थेत पुत्र असतात. पण या ठिकाणी उलट झालंय. तेव्हा ती भक्ती देवी प्रार्थना करते की बाबा आता माझ्या लेकरांचं कल्याण कर. भक्ती देवी सारखा भाव करत असते की नारद मुनी, देवर्षी नारदा, यातून आम्हाला बाहेर काढा. माझ्या लेकरांना जी मूर्छा प्राप्त झालेली आहे अधर्माच्या कारणाने, ज्ञानाचा अभाव, अज्ञानाची सत्ता, वैराग्याचा अभाव, भोगाची सत्ता जी त्याच्यावर जे सर्वत्र वातावरण झालं आहे त्याच्याने जे त्यांना कष्ट झाले आहेत, ते जे जर्जर झालेले आहेत, त्यांना पुन्हा उठून उभं करायचं. तेव्हा नारद मुनी मला असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक उपाय सुचवले. त्याप्रमाणे भक्ती आपल्या मुलांना घेऊन तीर्थयात्रा करून आली. अनेक ठिकाणी ते गेले. अनेक ठिकाणी नारद मुनींनी सांगितलेल्या पद्धतीने कार्य केलं. परंतु त्या वैराग्य आणि ज्ञान यांना काही शक्ती प्राप्त झाली नाही. तेव्हा नारद मुनी ग्रंथ वाचन करतात, अनेक ज्ञानी लोकांचा सल्ला घेतात, अनेक ज्ञानी ऋषीमुनींचा सल्ला घेतात. पण सनकादी ऋषीमुनींकडे जाऊन अंतर्यामी असलेल्या त्यांच्या भगवंताला प्रणाम करून समस्येवर उपाय काय असं विचारतात. तेव्हा सनकादी मुनी भागवत सांगायला प्रारंभ करतात. सनकादी मुनी भागवत कथा सांगतात. त्या भागवताच्या श्रवणाने नंतर वैराग्य आणि ज्ञान हे उठून उभं टाकतात. हे आतापर्यंत आपण चिंतन केलेलं आहे किंवा अनेक कथाकारांच्या मुखातून आपण श्रवण केलेलं आहे. नारद ऋषी, नारद मुनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना भागवत कथा ऐकण्यासाठी गंगा तटावर घेऊन गेले. भागवताचे अखंड कथा श्रवण तिथे चालू होते. तिथे गेल्यावर आणि कथा श्रवण करताना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना त्यांचे पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. भागवत कथेचं सामर्थ्य एवढं आहे, सामर्थ्य, की त्या सामर्थ्याच्या प्रभावावर किंवा त्या श्लोकांच्या अक्षरांच्या श्लोक पादमा नित्योवा भवतो ध्रुवम. अहो श्लोक जर का श्रवण नाही झाला, जर का नाही झाला तर श्लोकाचं पाद नाही जमलं तर अक्षर श्रवण करावं. एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम. बुद्धदोषी ऋषी रामायणा संदर्भात सांगतात. ते केवळ रामायणाच्या संदर्भात नसून सच्चिदानंद रूपी परमात्म्याच्या स्तुतीमध्ये गायलेल्या प्रत्येक अक्षराच्या बद्दल सांगण्यात आलेलं आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. सनकादी ऋषी जेव्हा त्या भक्ती देवीला त्या ज्ञान आणि वैराग्यासाठी जेव्हा ते कथा करतात तेव्हा ते कथा श्रवण झाल्याने त्यांना एक ताकद, एक ऊर्जा प्राप्त होते आणि ते उठून उभे राहतात. भगवंताच्या विशेष अनुग्रहाला प्राप्त होतात. सगळ्यांना ही कथा माहिती आहे. विशेष भागवत कथा कशी श्रवण करावी, काय तर ब्रह्मचर्य परिपालन करावं, जमिनीवर झोपणे, केळीच्या पानावर किंवा पळसाच्या पानावर भोजन करणे, सात्विक आहार करणे, प्रखर आहार टाळणे, तीक्ष्ण आहार, काम, क्रोध, मोह, मत्सर, दंभ, द्वेष या सर्वांचा त्याग करणे, कोणाची निंदा न करणे, रजस्वला किंवा इतर गोष्टी जमा नसल्या पाहिजेत, अशौच नसलं पाहिजे. भागवत ऐकल्यानंतर उद्यापन करावे, त्याचं विष्णू सहस्त्रनाम मंत्राचे पारायण करावे, नारायण मंत्राचा जप आहे, वासुदेव मंत्राचा जप आहे,
द्वादश अक्षर मंत्राचा जप आहे, श्रीकृष्ण मंत्र आहे, गायत्री जप आहे, इत्यादी रूपाने भागवताची विधी सांगितलेली आहे. आता याच्यात गोकर्ण महात्म्य इत्यादी देखील आहे, ते काळानुसार वेळेनुसार आपण चिंतन करत जाऊया. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्. कोणाचं ध्यान करावं हे देखील कळलं पाहिजे. आजकाल आपण कोणाचंही ध्यान करतो. जपाला बसलो आणि मित्राचं ध्यान होतं. मित्र काय करायला, नेमकं ध्यान कोणाचं करावं हे कळलं पाहिजे. ज्याने सृष्टी केली, जो सृष्टीला चालवतो, जो सृष्टीचा संहार करतो, अशा त्या परमात्म्याचं ध्यान 24 तास व्हायला पाहिजे असं शास्त्र सांगतं. भगवंताला स्वराट म्हणलेलं आहे. स्वराट का म्हणलं तर भगवंत सत्ता, प्रतीती आणि प्रवृत्ती या तिन्ही गोष्टींमध्ये आहे. स्वतंत्र आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आहे, कोणाच्या अधीन नाहीये. परमात्मा सर्वोत्तम आहे, कोणाच्याही अधीन नाही. कोणतीही प्रवृत्ती क्रिया करण्यासाठी भगवंताला कोणाची आज्ञा घ्यायची देखील गरज नाही. मला जर का आज एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याच्या दुकानात जाऊन ती गोष्ट विकत घेताना त्या व्यक्तीला सांगावं लागतं की बाबा हे माझे पैसे घ्या, मला तुमची ती गोष्ट द्या, असं कोणालाही विचारण्याची गरज नाही. भगवंताला जे पाहिजे ते भगवंत करू शकतो. भगवंत कोणाच्याही अधीन नाही. भगवंत हा स्वतंत्र आहे. असे त्रिविध सत्ता, प्रचिती आणि कार्यातील स्वातंत्र्य हे भगवंताजवळ आहे. अशा त्या परमात्म्याचे ध्यान आपण करायला पाहिजे. भगवंत सृष्टीला कारण आहे. सृष्टी निर्माण कोणी केली तर भगवंताने केली. अशा त्या सर्वज्ञ असलेल्या परमात्म्याला स्वराट असं म्हणलेले, त्या भगवंताचं आपण स्मरण करायला पाहिजे. ते पुढे म्हणतात, तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः. तेने ब्रह्महृदाय आदि कवये. श्रीमद जगद्गुरु मध्वाचार्य महाराज त्यांच्या भागवत तात्पर्य निर्णय नावाच्या ग्रंथामध्ये याबद्दल विस्तारपूर्वक सांगतात. ब्रह्मदेवाला आदिकवी असं म्हणलेलं आहे. आदिकवी ही पदवी किंवा ही उपाधी प्रायः माझ्या तरी बघण्यात किंवा ऐकण्यात फक्त ब्रह्मदेवांनाच आहे. आजकाल कोणीही कोणाला आदि या शब्दाने संबोधित करतं, ते विषय वेगळा. ज्ञानी लोकांना आदिकवी असे संबोधतात. गूढ पदार्थ बघणाऱ्यांना, डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तूंचा विचार करणाऱ्या लोकांना, क्रांतदर्शी स्वप्ने बघणाऱ्या लोकांना कवी असे म्हणतात. मराठीमध्ये म्हणतात, जिथे न पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी. जिथे सूर्याचे किरण देखील पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी कवी पोहोचतो. म्हणजे ज्या ठिकाणी सामान्य लोक विचार देखील करू शकत नाहीत अशा गोष्टीचा विचार कवी करतो. त्यामुळे आदि कवी म्हणलेला आहे. कोणाला तर ब्रह्मदेवाला. असे ज्ञानी ब्रह्मदेव सर्वोत्तम आणि सर्वप्रथम आदिकवी आहेत. या आदिकवींना भगवंतांनी अनंत वेदांचा विस्तार पूर्वक, नीट ऐका, अनंत वेद भगवंतानं विस्तार पूर्वक कोणाला प्रदान केलेत? अनंत वेदाचं ज्ञान कोणाला प्रदान केले? तर त्या ब्रह्म
असं देखील म्हणतात. आपण विष्णू सहस्त्रनामामध्ये ब्रह्म हा शब्द भगवंताला उद्देशून आलेला आहे. वेद अनंत आहेत, वेदांचा विस्तार अनंत आहे. त्या वेदांचा असलेला विस्तार अनंत असल्यामुळे त्या वेदांना प्रतिपादन करणारे सर्वात प्रथम ब्रह्मदेवाला सांगणारे वेद, वेदांचा उपदेश करणारे जे आहेत त्यांना ब्रह्म असं संबोधलेलं आहे. त्या ब्रह्मदेवांना या ठिकाणी हृदा असं संबोधलेलं आहे. तेने ब्रह्म हृदा, त्या हृदा या शब्दाने ब्रह्मदेवांना संबोधित केलेलं आहे. सर्वज्ञ असलेल्या भगवंताने अत्यंत स्नेहानं, कोमल हृदयानं, विशेष अनुग्रहपूर्वक चतुर्मुख ब्रह्मदेवांवर विशेष वेदांचा उपदेश केलेला आहे, विशेष अनुग्रह केलेला आहे. हे आपल्याला चिंतनातून कळतं. तेने ब्रह्महृदाय आदि कवये, या ठिकाणी या श्लोकाचा आणि परीक्षित महाराजांना जो शाप प्राप्त होतो त्या गोष्टीचा फार गंभीर संबंध आहे. याबद्दल आपण सविस्तर चिंतन पुढे करणारच आहोत. अशा या भगवंताला आपण जाणून घ्यायला पाहिजे. कशा भगवंताला जाणून घ्यायला पाहिजे? तर ब्रह्मदेवांना देखील गुरुस्थानामध्ये असलेल्या त्या परमात्म्याला जाणून घ्यायला पाहिजे आपण. या संदर्भात तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, विठ्ठल माझा गुरु, विठ्ठल माझा तारू, उतरील पारू भव नदीचा. पुढे म्हणतात, तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र स्त्री सर्व पुरुषा. तेजो वारी मृदाम, याच्यात भरपूर गहन चिंतन सांगितलेलं आहे. बघा, पंचमहाभूत पंचतन मात्रा म्हणतात. ते पंचतन मात्रा संदर्भात सांगतात सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. सृष्टीची उत्पत्ती या संदर्भात फार सविस्तर सांगतात सर्वजण की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. तर पंचतन मात्रा, पंचमहाभूत इत्यादी आहेत. सृष्टीची उत्पत्ती सांगतात की आत्मसृष्टी एक आहे. या संदर्भात थोडस आपल्याला विष्णू पुराणामध्ये जाऊन चिंतन करावं लागतं की आत्मसृष्टी निर्माण केली भगवंतानं. सर्वप्रथम मत्स्यादी 10 अवतार, केशवादी 24 अवतार, विश्वादी 8 अवतार, परादी अनंत अवतार, अशा रूपाने भगवंताने सृष्टी निर्माण केली. त्यालाच आपण आत्मसृष्टी असं म्हणतो. नंतर परस्य ब्रह्मणो रूपम पुरुष प्रथमं द्विजः व्यक्ता व्यक्ते तथैवान्ये रूपम कालस तथा परम. पुढे अव्यक्त तत्वाची अभिमानी देवता महालक्ष्मी माता, ज्या नित्य भगवंताच्या हृदयस्थ आहेत. पक्षोदिवास वृषभस्य महाविभूते, हे भागवतामध्ये आपल्याला भगवत ध्यानामध्ये हा श्लोक येतो. भगवंताच्या नित्य वक्षस्थळामध्ये स्थित असलेल्या त्या महालक्ष्मी रूपी मातेची, त्यांची उत्पत्ती, महालक्ष्मी मातेचा महिमा मध्वाचार्यजी महाराज द्वादश स्तोत्रामध्ये सांगतात सविस्तृत की विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती वृत्ती प्रकाश नियमा वृत्तिबंध मोक्षः यस्य अपांग लव मात्र पूजितासा श्रीर्यत कटाक्ष बलवत त्यजितं नमामि. बरं, एवढंच नाहीये, तो सगळ्या देवतांना सदैव वंदनीय स्थानी महालक्ष्मी आहे. ब्रह्मेश चक्र रवि धर्म शशांक पूर्वं गिरवान संततिवीयं यदपांगवेशं आश्रित्य विश्व विजयं विसृजत्य चिंता श्रीर्यत कटाक्ष बलवत त्यजितं नमामि. ज्या भगवंतांतर नित्य सर्वज्ञ व्याप्त ज्या आहेत, प्रलयकाली भगवंताच्या वक्षस्थली जलस्वरूपी वटपत्रशाही ज्या आहेत, अशा त्या महालक्ष्मी देवी आहेत, ज्यांच्या कृपेशिवाय मोक्ष नाही. नुसतं भगवंताचा मोक्ष अनुग्रह कामाचा नाही. महालक्ष्मी देवीची आज्ञा नसेल तर भगवत प्राप्ती होत नाही. पुढे चालू श्री पराशर
विकासानुस्वरूपैश्च ब्रह्मरूपादिभिस्तथा व्यक्तस्वरूपश्च तथा विष्णू सर्वेश्वरेश्वरः. विष्णू पुराणामध्ये फार सविस्तर सांगतात पहिल्या अंशामध्ये. त्या संदर्भात थोडस आपल्याला मणिमंजरी नावाच्या ग्रंथाचं देखील थोडस चिंतन करायला पाहिजे. त्या मणिमंजरी नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात की महत्तत्वं ततो विष्णू सृष्टवान ब्रह्मणस्तम. भगवंताने एक तमांश व एक द्वादश रजो भाग मिश्रित महत्तत्वाची सृष्टी केली. हे महत्तत्वाचे अभिमानी देवता जे आहेत ते ब्रह्मदेव, त्यांची सृष्टी भगवंताने केली. संपूर्ण महत्तत्व व ब्रह्मांड ब्रह्मदेवाच्या अधीन आहे. त्यामुळे ब्रह्मदेवांना मम इदम असा अभिमान आहे. त्यामुळे म्हणजे असा अभिमान म्हणजे असं ज्ञान आहे मम इदम. त्यामुळे हे महत्तत्व व ब्रह्मांड ब्रह्मदेवाच्या शरीरा सदृश आहे. महत्तत्व ब्रह्मदेवाच्या सृष्टीनंतर महत्तत्वाद अहंकारम ससर्जम शिवविग्रहम दैवान देयान मनस्कानी खंचस्त्रिविधत्ततः. या महत्तत्वापासून अर्थात ब्रह्मदेवांपासून अहंकार तत्वाची उत्पत्ती झाली, सृष्टी झाली. या अहंकार तत्वाचे अभिमानी मनेंद्रियांचे अभिमानी देवता असलेले रुद्रदेवांची सृष्टी झाली. या अहंकार तत्वाचे 3 प्रकार आहेत. वैकारिक अहंकार तत्व, तेजस अहंकार तत्व आणि तामस अहंकार तत्व. वैकारिक अहंकार तत्वांपासून देव मन इंद्रियांची उत्पत्ती झाली. तेजस अहंकार तत्वापासून पंच कर्मेंद्रिय व पंच ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती झाली व तामस अहंकार तत्वापासून पंच महाभूत व पंचतन मात्रांची उत्पत्ती झाली. या संदर्भात अजून सविस्तृत पद्धतीने पुढे सांगत राहतात की कसं कसं काय काय आहे. ससर्ज शब्दात शब्द तन्मात्रा आकाशम शब्द लक्षणम. शब्द तन्मात्रापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशस्तु विकुर्वाण स्पर्शान मात्रम ससर्जः. आकाशापासून वायू स्पर्श तन्मात्राची उत्पत्ती झाली. ततो वायू विकुर्वाणो रूपम मात्रम ससर्जः. वायूपासून रूप तन्मात्रा आणि अग्नि तेज उत्पत्ती झाली. रस तन्मात्रा आणि चांभासी रूपम मात्रम समावृणोत. अग्निपासून रूप तन्मात्राची उत्पत्ती झाली. रस तन्मात्रापासून जल निर्मिती झाली. विकुर्वाणाने चांभासी गंध मात्रम ससर्जिरे. गंध तन्मात्राची उत्पत्ती झाली व त्यापासून पृथ्वी निर्मिती झाली. याचे पृथ्वी म्हणजे आपली पृथ्वी नव्हे तर ब्रह्मांडाच्या बाहेर पृथ्वी तत्व ब्रह्मांडाचे खरपर जे खरपर त्रिविक्रम वामन रूपी परमात्म्याच्या अंगठ्याच्या स्पर्शाने फुटले त्याला पृथ्वी तत्व असं म्हणलेलं आहे. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. ते सांगतात की तेजसृष्टी अद्भुत आहे. मूलरूपी भगवंत परिपूर्ण आहे. ऐश्वर्य परिपूर्ण तो परमात्मा आहे इत्यादी स्वरूपामध्ये ते सांगतात की बाबा भगवंताने कशा पद्धतीनं विशेष अनुग्रह आपल्यावर केलेला आहे. तेजो वारी मृदाम. तेज तत्व वारिधी तत्व कसं आहे. पाण्यामधील प्रतिबिंब असलेल्या सृष्टी असा अर्थ याचा होतो वारिधी. ही पाण्याची सृष्टी नसून पाण्यात प्रतिबिंब झालेली सृष्टी आहे. पाण्याच्या विकारातून उत्पत्ती झालेली सृष्टी. तेजस सृष्टी देखील दिव्य आहे. अनंत ऐश्वर्याचा अर्थ जर का आपण सांगायला गेलो तर 10 लिटर दूध आहे. त्यातून 1 लिटर दूध वापरले तर 9 लिटर राहतात. याचा अर्थ 1 लिटर दूध कमी झाले. 10 पोती तांदूळ आहे. 2 पोती तांदूळ वापरले तर 8 पोती तांदूळ राहिले. 1000 रुपये आहेत त्याच्यातून 600 रुपये वापरले तर 600 रुपये कमी होऊन 400 रुपये राहिले. या रीतीने आपण वापर केल्याने ऐश्वर्य कमी होतं. परंतु भगवंताने अनुग्रह केल्यावर त्यांचे ऐश्वर्य कमी होत नाही. भगवंताचे ऐश्वर्य कमी होत नाही कारण की भगवंत एकाच ठिकाणी आहे असं नाही. भगवंत हा सर्वत्र व्याप्त आहे. सर्वांतर्यामी आहे. सर्व नियामक आहे. सर्वतंत्र स्वतंत्र आहे. एवढंच नसून भगवंत हा सर्व व्याप्त देखील आहे. भगवंत हा अनंत देशामध्ये, अनंत रूपामध्ये, अनंत अवयवांमध्ये, अनंत जातींमध्ये, अनंत गुणांमध्ये, अनंत क्रियांमध्ये, अनंत अवस्थांमध्ये, अनंत काळामध्ये
स्थित असलेल्या अनंत रूपी परमात्म्याचं अवतार हा भगवंतच आहे. आपल्याला दिसत नाही, कळत नाही, परंतु परमात्मा असतो. भगवंत हा त्याच्या ऐश्वर्यामध्ये कमतरता कधीच होऊ देत नाही, कारण की तो ऐश्वर्य परिपूर्ण आहे. भगवंत एका वस्तूमध्ये आहे, वस्तूचे असंख्य तुकडे केले, तिला लहान 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 केले, तरी त्याच्यातील परमाणू मध्ये देखील भगवंत आहे. अनंत असलेले अव्याकृत आकाशापासून परमाणू मध्ये स्थित अस्तित्व, अव्याकृत आकाशातील अस्तित्व, व्याप्ती, गुण, ऐश्वर्य, रूप, अवयव, क्रिया, जाती समान, या सर्वांमध्ये समान परमात्मा आहे. कुठे कमी कुठे जास्त असं नाही. कसं आहे, भगवंत हा सर्व व्याप्त आहे. एका पदार्थामध्ये भगवंत आहे. हे चंदनाचा खोड आहे, या खोडामध्ये परमात्मा आहे. तर या खोडाचे बारीक 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 तुकडे गेले आणि तुकडे करून परमाणू मध्ये देखील भगवंत आहे. या खोडाच्या, या खोडामध्ये आहे, त्याच्या द्वेणुकामध्ये आहे, त्याच्या त्रेणुकामध्ये आहे, त्याच्या अंशामध्ये आहे, त्याच्या परमाणू मध्ये आहे, सर्वत्र व्याप्त. या खोडाला इकडे मागे थोडस छोटं छिद्र आहे, त्या छिद्रामध्ये असलेल्या पोकळीमध्ये देखील परमात्मा आहे. अर्थात आकाश आहे त्या ठिकाणी, त्या आकाशामध्ये देखील परमात्मा आहे. तर या सर्वत्र जो परमात्मा आहे, तो परमात्मा त्याच्या अनंत गुण ऐश्वर्य परिपूर्ण या गुणांनी युक्त आहे. अनंत गुणांनी, अनंत ऐश्वर्य परिपूर्ण असलेल्या गुणांनी तो परमात्मा त्या ठिकाणी स्थिर आहे. मग यासाठी हे तत्वज्ञान सांगताना, सुलभ पद्धतीने सांगताना, मनासी विचार तोची साच भाव, व्यापक हा देव अंतर्बाही, अंतर्बहिष्ठ तत्सर्व व्याप्य नारायण स्थित, अशा पद्धतीनं उपनिषद सांगतं. भगवंताची तेजाची सृष्टी, बिंब प्रतिबिंब सृष्टी, भगवंत जल सृष्टी करतात. धामना स्वेन सदा निरस्तकोकम सत्यम परम धीमहि. दोष कुठले आहेत? अनंत दोष आहेत. त्या अनंत दोषातून मुक्त झालेले जे जीव आहेत, त्या जीवांना नारा असे संबोधन करतात. भगवंताला नार अधिक अयन असे संबोधन करतात. अयन याचा अर्थ आश्रय असा आहे. भगवंत दोष नसलेल्या जीवांना आश्रय देतात, यासाठी भगवंताचं नाव हे नारायण आहे. हे देखील आपण विसरायला नाही पाहिजे. नारायण म्हणजे काय? तर दोष रहित असलेल्या जीवांना आश्रय देणारे ते नारायण. भागवत सांगतात, जीव संसारातून मुक्त होताना सर्व दोष नाश करून मुक्त होतात व मोक्ष प्राप्ती करतात. भगवंत अनादि काळापासून अनंत काळापर्यंत निर्दोष आहेत, यासाठी भगवंताला सदा निरस्त कोहकम असं म्हटलेलं आहे. सदा निरस्त कोहकम का म्हटलं तर भगवंत अनादि काळापासून अनंत काळापर्यंत निर्दोष आहे. भगवंताजवळ दोष नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दोष क्षण देखील नाही, एक छोटा देखील दोष भगवंताजवळ नाहीये. निर्दोष आहे भगवंत. लक्ष्मी देवी सदा निर्दोष आहे, परंतु त्यांना मिळालेले सामर्थ्य हे भगवंताला प्रदान केलेले आहे. यासाठी सांगतात, रमादेवी धामना स्वेन सदा निरस्त कोहकम आहेत. लक्ष्मी देवींना अगोदर दोष होते आणि त्यांनी भगवंताची उपासना केली, मग त्यांना निर्दोषत्व प्राप्त झालं, दोषांपासून त्या दूर झाल्या असं नाहीये. अनादि कालापासून महालक्ष्मी देवी देखील दोषमुक्तच आहेत. त्यांच्याजवळ एकही दोष नाही. लक्ष्मी देवींना संसार बंधन नाही, त्या नित्यमुक्त आहेत. त्या भगवंताची स्वातंत्र्य स्वामी आणि गुणपूर्ण असे समजून आराधना करतात. भगवंताची सेवा करण्याचं सौभाग्य कोणाचं आहे? तो महालक्ष्मी देवीचं. त्या भगवंताला स्वतंत्र स्वामी आहेत, सृष्टादी अष्टकर्तृ आहेत,
भगवंत हे सर्वज्ञ आहेत, गुण अनंत गुण परिपूर्ण आहेत असं समजून अशी अनुसंधानपूर्वक त्या भगवंताची सेवा महालक्ष्मी देवी करतात. हे आपण विसरायला नाही पाहिजे. या महालक्ष्मी देवी अनंत काळापासून, अनादि काळापासून अनंत काळापर्यंत दोषमुक्त आहेत. म्हणून रामदास स्वामी त्यांच्या पदामध्ये म्हणतात, त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसी लवलाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझा ऐसे नाही, तिन्ही लोकांमध्ये तुमच्या समान कोणी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही, चारीही श्रवण केले तरी देखील तुमची स्तुती कमी पडतीये. साही विवाद पडता, साही शास्त्रांचा विवाद काढला तरी देखील त्यांच्यात निर्णय लागताना तुमची स्तुती करताना शब्द कमी पडतायत. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावस लागे. तुमची कृपा कोणावर होते? तर जो भगवंताला, जो नारायणाची उपासना करतो, जो भगवंताला सर्वोत्तम मानतो, जो भगवंताला अनादि काळापासून अनंत काळापर्यंत स्वतंत्र आहे, भगवंत हा सर्वज्ञ आहे, भगवंत हा निर्दोष आहे, भगवंत हा अनंत गुणांनी परिपूर्ण आहे, अशी भावना मनामध्ये ठेवून जो भगवंताची उपासना करतो त्याच्यावर महालक्ष्मी रूपी माता, महालक्ष्मी देवी, दुर्गा देवी, श्री देवी भगवती स्वतः अनुग्रह प्रदान करते. म्हणून या ठिकाणी म्हणलंय, यासाठी सांगतात रमादेवी धामना स्वेन सदा निरस्त पूर्वकम आहेत. पुढे म्हणतात सत्यम परम धीमहि, धामना स्वेन सदा निरस्त पूर्वकम. सत्यम परम धीमहि, सत्यम काय आहे? सत्यम परम, भगवंत सत्य आहे. भगवंत सत्य असल्याने परिपूर्ण झालेला आहे. भगवंत सत्य संकल्प आहे. आपण म्हणतो सत्य संकल्पाचा दाता हरिनारायण. भगवंत हा सत्य संकल्प आहे. संकल्प म्हणजे काय हे देखील कळलं पाहिजे. तर संकल्प मूलक कामो वै यज्ञ संकल्प संभवाः व्रतानि यमधर्माश्च सर्वे संकल्प ज्या स्मृताः. मनुस्मृतीमध्ये म्हणतात की संकल्प कशाला म्हणावा, की मनामध्ये हे कार्य मला करायचं आहे ही भावना उत्पन्न होणं म्हणजे संकल्प. तो सत्य पाहिजे. भगवत प्रेरणा भगवत प्रीत्यर्थ संकल्प पाहिजे. मम आत्मनाश्रिती स्मृती पुराणात वेदोक्तः, भगवंताच्या प्रेरणा भगवंताच्या प्रीत्यर्थ असा संकल्प सांगितलेला आहे. अनादि काळापासून अनंत काळापर्यंत भगवंत सत्य आहेत, अनंत गुणांनी परिपूर्ण आहेत. भगवंताने स्वतःला मी परिपूर्ण आहे असे समजल्याने ते परिपूर्ण झाले, गुण परिपूर्ण झाले, आनंदमय झाले. जे जीव स्वतःच्या योग्यतेनुसार मी एवढा परिपूर्ण आहे असं समजतात, मी या विषयात परिपूर्ण आहे असं समजतात, त्या विषयामध्ये ते परिपूर्ण होतात आणि आनंदी होतात. हेच भागवताचा मंगलाचरणात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे किंवा हेच सांगितलेलं आहे. मी यथाशक्ती थोडंफार चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. भगवंताचे हे स्वरूप जाणणे ही अतिशय उत्तम उपासना आहे. भगवंताचं स्वरूप जाणून भगवंताची उपासना करायला पाहिजे. विठ्ठल 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 म्हणतो, पण ते विठ्ठल आहेत कोण हेच माहित नाही. श्रीरमण गुरुरमण दुर्गा रमण गोविंद गोविंद, गोविंद जोडगड आहेत म्हणून काय होतं, ते गोविंद आहेत कसे हे कळलं पाहिजे. भगवंताचे हे स्वरूप जाणणे ही अतिशय उत्तम उपासना आहे. भगवंताचे अनंत गुण, त्यांचे स्वामित्व आणि त्यांचे स्वरूप जाणणे ही सर्वात उत्तम साधना आहे. यालाच ज्ञान साधना असे म्हणतात. ज्ञान, भक्ती, वैराग्य. ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञान असेल तर भक्ती येते, भक्ती असेल तर वैराग्य प्राप्त होतं.
भागवत मनापासून श्रवण करणे ही सर्वोत्तम साधना आहे. श्री वेदव्यास भगवंतांनी आपल्या कल्याणासाठी या भागवत ग्रंथाची निर्मिती केली. आपण भागवत सप्ताहात भगवंताचा महिमा जाणून घेण्यासाठी म्हणून जायला पाहिजे. वाती वळायला, कूलर मध्ये बसायला नाही. गंगा देवीच्या सन्निधानात हरिद्वार क्षेत्रामध्ये जर का कधी कोणाची कथा होत असेल तर अवश्य जावं. त्या हरिद्वारामध्ये जाऊन अवश्य कथा श्रवण करावी, जेणेकरून आपल्या सगळ्यांना विशेष भगवंताचा अनुग्रह प्राप्त होईल. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भागवत कथेचं श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे सतत व्हावं. आज आपण प्रथम श्लोकावरती चिंतन केलं. ओम जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्त्यं सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयोत्तरस्य गवो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तपोकं सत्यं परं धीमहि. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. जर काही चिंतनामध्ये कमी जास्त झालं असेल तर ते माझ्याकडनं झालेलं आहे. जे काही चांगलं वाटलं असेल ते आमच्या गुरुजींच्या कृपेने, आमच्या गुरुजींनी ते आमच्याकडनं बदलून घेतलेलं आहे. झालेली सेवा अस्मद गुरु अंतर्गत भारतीय मुख्य प्राणांतर्गत सीतापते श्रीमंत रामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचा फलम् तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यता तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मज्ञासो हर हरे ओं विष्णोस्तुति कर सदा इदं ज्ञानं हरे पूजा हरेरेवोदितं सदा हरियधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरस्मृता यः सर्वगुण सम्पूर्णः सर्वदोष विवर्जिता प्रियतां प्रीते एवालं विष्णोर्मे